श्रोतेहो नमस्कार. श्रावण महिना आला की आम्हा बायकांची लगबग सुरूच होते. मग व्रतवैकल्य, सणवार, उपास-तापास सगळं सुरू असतं. त्याबरोबरच नागपंचमी साजरी करतो, मंगळागौरीचे खेळही खेळतो. मग सवंगडीच्या आमच्या महिला मागे कशा असतील? आज सवंगडीमध्ये आहे श्रावणी हळदी-कुंकू आणि त्यानिमित्त सगळ्या नटून-थटून जमलेल्या आहेत. आणि आपल्या मंगळागौरीच्या किंवा श्रावण महिन्याच्या पूर्वीच्या आठवणीही सांगणार आहेत, जागवणार आहेत. चला तर मग मंगळागौरीचे खेळही खेळूया, त्या आठवणीही ऐकूया आणि नागोबाला पूजूया. कारण ह्या वर्षी नागपंचमी ही थीम आम्ही घेतलेली आहे. नागपंचमीच्या निमित्ताने आपण हळदी कुंकू साजरं करीत आहोत. त्यासाठी काहीतरी नवीन थीम घ्यावी म्हणून नागपंचमी नुकतीच झाल्यामुळे वारूळ करायचं ठरवलं. हे वारूळ मी कसं बनवलं हे मी थोडक्यात सांगते. हे वारूळ मी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या 500 ml त्या घेऊन त्याचा मनोरा रचला आणि त्याच्यावर एक जुनी ओढणी घेऊन ती मातीच्या पाण्यात त्याच्यात फेविकॉल घालून पाणी त्याच्यात बुडवून जरा वेळ 5 मिनिटं राहू दिलं आणि मग ते मी त्या मनोऱ्यावर ते रचलं आणि ते असं रचलं की त्याचा वारुळाचा फील येईल. आणि मग त्याच्यात एक झेरॉक्स करून नागोबाची त्याची एका काडीला नुसता हे लावून फणा लावून ते मी बाटलीत अडकवलं. ते वरती दर्भाचे नाग आहेत ज्या अनंत चतुर्दशीला पूजेला वापरतात, त्याचा मी इथे वापर केलेला आहे. जे जुने माझ्याजवळ होते ते. खूप छान. धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागांची पूजा ही पुराणात बऱ्याच वेळा केली गेलेली आहे. त्यांच्या नावाने होम हवन पण झालेलं आहे आणि ते एकच वेगळंच टोक एकदम. त्यामुळे खूप फरक पडायचा आमच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, सणावारांमध्ये भरपूर फरक असायचा. पहिल्या वेळेला श्रावणाची सुरुवात व्हायची म्हणून आम्ही पहिल्या वर्षी गेले होते मी लग्न झाल्यावर. तर तिथे आषाढ संपताना जी अमावस्या असते त्याला वेळा अमावस्या असं म्हणायचं. हा, दिव्याची अमावस्या आपण इकडे असं म्हणतो, तिथे वेळा अमावस्या अगदी असं ठाक म्हणतात वेळा अमावस्या. अहो म्हटलं काहीतरी अर्थ असेल ना त्याला. तर दिव्याची अमावस्या, वेळ काढून दिवे स्वच्छ करून वेळ देऊन परमेश्वराच्याकडे पांडवांची प्रार्थना करायची, त्याला वेळा अमावस्या म्हणतात. सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, मामंजीचा कड सोन्याचं तेवढं मला द्या, सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, मामंजींचा भुसारीतला फ्लॅट मला द्या, सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, पप्पांनी दिलेला जावई तेवढा द्या. पाऊस पडून गेल्यानंतर श्रावण उंबरठ्यावरती येऊन उभा राहतो आणि श्रावणाच्या स्वागतासाठी आपण सर्वजण अतिशय उत्सुक असतो. आपलं लग्न झाल्यापासून तो श्रावण महिन्याची आपण वाट बघत असतो. मंगळागौरीचे खेळ, शिवामोठ व्हायची,
बरेच काही गोष्टी आपण त्या एका महिन्यामध्ये अचीव करत असतो. मग आपण म्हणताना मात्र हसला नाचला जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. लहानपणापासूनच्या मंगळागौरीच आठवतात. माझ्या आठवणीची सगळ्यात पहिली मंगळागौरी माझ्या मामीची होती. मी हिच्या एवढी असेल, 1-2 वर्षांनी मोठी असेल फार तर हिच्यापेक्षा. शिवरी म्हणून गाव आहे मोर्चाजवळ, तिथे माझ्या मामीचं माहेर होतं. तर तिकडे मी गेले होते मंगळागौरीला आणि बसमधून उतरून जायचं होतं. तर मामीचा भाऊ आला होता घ्यायला आम्हाला आणि एवढी लहान होती, त्यांनी मला सायकलवर बसून नेलं. मी त्या बस स्टॉप पासून ते मामीच्या घरापर्यंत आली. घरी गेले. मामीचे आजोबा त्यावेळेला 90 वर्षाचे होते. तर त्यांनी ते लक्षात ठेवलं, भागाबाई आली मी गाणं म्हणत होते. ते तुमच्या कुठल्याही कार्यक्रमात भेटले की ते लगेच म्हणजे आली हो भागाबाई आली हो भागाबाई, ते मला म्हणायला लागले. कुठली नऊवारी साडी हो, व्यवस्थित सगळं कार्य पार पडलं, खूप झालं हे महत्व होतं त्यावेळेला. पण त्यावेळेला पण आम्ही छान खेळलो सगळे. नंतर सवंगडी झाल्यावर आपण श्रावण महिन्यात दरवर्षीच खेळ खेळतो, ते नऊवारी साड्या नेसून वगैरे. पण ते सवंगडीचा एक इव्हेंट म्हणून साजरा केला जातो. आपला छान असतोच, काय त्याला काही हेच नाही, सवालच नाही, छान होतच. पण आता लेटेस्ट म्हणजे आता माझ्या मुलाच्या बायकोची म्हणजे माझ्या सुनेची मंगळागौर झाली परवा. त्यावेळेला घरातली मंगळागौर आणि नऊवारी साडी नेसून मंगळागौरीचे खेळ अशी इच्छा पूर्ण 10 वर्षाची असण्याची इच्छा 60व्या वर्षी पूर्ण झाली. शेणाचा नागोबा तयार करायचे दारामध्ये आणि त्याला डोळे काढायचे ते ज्वारीच्या दाणे. तर तेव्हा अशी पद्धत होती. आणि तेव्हा काही फुलं वगैरे जास्त मिळायची नाही, तर आम्ही ते आमच्या गावामध्ये आठवडी बाजार भरायचा. तर तेव्हा कासार यायचा बांगड्या भरायला. तर त्या बांगड्या आहे ना, त्या सगळ्या गोळ्या करायच्या आणि त्याचं दिव्यावर असं वाकडं करून त्याच्या माळा करायच्या आणि त्या सगळ्या दाराला लावायच्या. कारण सगळ्या अशा एवढ्या गोळा करायच्या आणि ते करतच बसायचं. म्हणजे सगळ्या या दाराला, मागच्या दाराला, पुढच्या दाराला, सगळीकडे. तर ती एक मजा इतकी यायची ना, तर सगळे ते बघायला यायचे. कारण वेगवेगळे रंग असायचे ना, ते छान वाटायचं ते करायला. कारण फुलं काही मिळायचे नाही आणि की नाग यायचं स्वप्नात आणि असं घाबरायला व्हायचं आणि मग तिथेच खंडित व्हायचं ते स्वप्न. असं सारखं रिपीट व्हायचं की नागाची स्वप्न का पडतात. 1-2 जणांना विचारलं पण काय बाबा असं म्हणजे का पडतंय, काय आमच्याकडनं राहिले का किंवा काय. कोणी म्हणाले नारायण नागबळी वगैरे, ते पण आमच्या डोक्यात आले. पण मग कोणतरी म्हणाले नको, सासू वगैरे असं काही विश्वास नाही करायचा. ठीक आहे, म्हणजे तो काही आवाज वगैरे नव्हता, फक्त दिसायचा आणि घाबरायला व्हायचं. हे सगळं झाल्यानंतर मग दुसऱ्या वेळेला म्हणजे दुसरा बेट जेव्हा केला तेव्हा ती झाली नागपंचमीला. तर ती आता जी पूजा तुम्हाला दिसते तर ती नागपंचमीची आहे. आणि मग त्याच्यानंतर मग ही हळूहळू स्वप्न पडायची बंद झाली. म्हणजे काहीतरी मला असं वाटतं नागवंशाचं काही कोण आलंय आपल्याकडे सांगायचं होतं. कारण मी तिला 2दा वाटत साजरा करते का नागपंचमीला एकच होता. गौरवाई मंगळा गौर गौरी मध्ये गौरवाई मंगळा गौर चला करूया जागर. चला ग मंगळा गौरी साया करूया जागर. आयन या ग बायांनो शेजारीनो या गया. आयन या ग बायांनो शेजारीनो या गया. नालय अंगण बैठीमान धरलय रिंगण. नालय अंगण बैठीमान धरलय रिंगण. तू बाई फुगडी परत बाई परात पिसळी परात. आपण दोघी फुगडी घालू सवंगडीच्या हॉलात, सवंगडीच्या हॉलात. दोडका किस दोडक्याची फोड टाकली कोट आणि कतोड बाई आणि कतोड. किस बाई किस दोडका किस दोडक्याची फोड टाकली कोट आणि कतोड बाई आणि कतोड आणि कतोड बाई आणि कतोड. कुलुकू कपाळी कुंकू कुंकुमाचं लाल लगीन झालं काल. नवरा कुठं गेला मुंबईला गेला. परत का ग आला
करमत नाही त्याला. काय आणलं तुला? ईशक लाज वाटते मला, ईशक लाज वाटते मला. तांदूळ चढू बाई तांदूळ चढू, मंगळा गौरीचे तांदूळ चढू. तांदूळ चढू बाई तांदूळ चढू, मंगळा गौरीचे तांदूळ चढू. तांदूळ आमचे मोत्यांचे, जावई आमचे जेवायचे जेवायचे. रामाची जानकी पगड फूबाई पगड फू. गेले होते राणा विसरले भाना, पगड फूबाई पगड फू. गेले होते शेता विसरले कोयता, पगड फूबाई पगड फू. घाली शिगोटा मधुरेच्या बागेत जाईल म्हणते, लाल साडी नेसी म्हणते. आगोटा पागोटा आगोटा पागोटा, तुळशी बागेत जाईल म्हणते, झाड्या झोऱ्या घेईल म्हणते. आगोटा पागोटा आगोटा पागोटा, हाँगकाँग लेन मध्ये जाईल म्हणते, लाली लिपस्टिक. पोरी दिंडाची लांब दोरी, हे दिंड मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी. दिंड्या खाली कोण ग उभी, माय माऊली मी तर उभी. पुण्या गावाला गेली सांग राधा, पुण्या वाटण गेली सांग राधा. दिंड मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंड मोडग पोरी दिंडाची लांब दोरी. दिंड पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझी ग सून तुझी ग, आगे तोरणी कर तू मन धरणी पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझा ग जावई तुझा ग, आहे साजरा कर तू मुजरा पोरी पिंगा. पिंगा ग पोरी 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 पिंगा. नका भांडू ग दोघी विहिणी, राह जोडीनी पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. ये गौरी ये माझ्या अंगी ये, आलीस तर ये लवकर ये. ये गौरी ये माझ्या अंगी ये, आलीस तर ये लवकर ये. दंड फुगडी दंडाची बाई आमची धीराची, डोंगरावरती जाईन पाठ झाडे लावीन ग. दसऱ्याला पोळी केली दिवाळीला येईन ग, दिवाळीला येईन ग. दंड फुगडी दंडाची अटुष्य, गोड तोडे खाल्लो पण नटुष्य. गोड तोडे कोणाला, गोड तोडे नंदेला. बाळ्या बुगड्या कोणाला, बाळ्या बुगड्या जावेला. चंद्रहार कोणाला, चंद्रहार सासूबाईंना. गोरी राम राई राई सुट. 1 2 3 3 4. 1 2 3 3 4. 1 2 3 3 4. सर सर गोविंदा येतो, मजवरी गुलाल फेकतो. या बाई झिम्मा खेळाया, आमच्या वेण्या घालाया. एक वेळी मोकळी सोनियाची साखळी. घडव घडव रे सोनारा, माणिक मोठा